नागपूर आणि अकोला जिल्ह्यातल्या मतदारांच्या निवडणूक ओळखपत्राला आधार क्रमांक संलग्न करण्याचं अभियान राबवण्यात येत आहे। दोन्ही जिल्ह्यात विविध केंद्रांवर निवडणूक ओळखपत्र आधारशी जोडण्याचं तसंच नव्या मतदारांची नोंदणी करणं, नावं वगळणं यासारखी कामं या अभियानातून करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातही हे अभियान गेल्या 1 ऑगस्टपासून राबवलं जात आहे। विद्यमान मतदारांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या नोंदीच्या प्रमाणीकरणाबाबत आज विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। आजच्या या विशेष मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। हम यहाँ पर लोगों की सहायता के लिए मतदान कार्ड को आधार कार्ड से लिंक करके दे रहे हैं। सर, इसके बहुत सारे फायदे हैं। जैसे इलेक्शन के वक्त बहुत सारी तकलीफों का सामना करना पड़ता लोगों को कि हमारा वोटिंग कार्ड कहाँ जाके मतदान करना है, किस बूथ पे जाना है। और आधार कार्ड से लिंक होगा तो आप ऑनलाइन चेक कर सकेंगे कि आपका वोट कहाँ आया है, और ये बहुत ज़्यादा बेनिफिशियल और फायदेमंद है। हमारे शहर में आज शासन द्वारा मतदान कार्ड को आधार से लिंक करने की जो योजना चालू हुई है, उसमें मैं अपना मतदान कार्ड आधार से लिंक करवाने आया हूं। इस योजना का निश्चित तौर पर सरकार से कुछ न कुछ लाभ ही होगा। आजच्या समाज माध्यमांच्या युगात अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या आईवडिलांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलंय। या अभिनव उपक्रमाबद्दल आपण जाणून घेऊयात। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं भारत निवडणूक आयोगानं मतदार जागृती अभियान हा कार्यक्रम सुरू केला आहे। त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळ स्थापन करून त्याद्वारे मतदार जागृतीकरिता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक विभागाच्या वतीनं आई-बाबांना पत्र हा अभिनव उपक्रम राबवला जातोय। त्या अनुषंगानं अकोल्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व माध्यमिक शाळांमधल्या 5वी ते 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून आई-बाबांना पत्र या उपक्रमाचं आयोजन करण्याबाबत पत्राद्वारे मुख्याध्यापकांना सूचित केलं होतं। त्याला जिल्ह्यातील शाळांमधून प्रतिसाद मिळत असून प्रत्येक शाळांमधील विद्यार्थी एकत्र येत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि त्यांच्या पालकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी या उद्देशानं शाळांमधील विद्यार्थी आई-बाबांना आपल्या हस्ताक्षरात कल्पकतेनं पत्र लिहित आहेत। आपल्या मतदारांच्या ज्यांना मतदानासाठी आपल्याला आवर्जून निमंत्रण द्यायचं आहे त्या सर्व लोकांना, त्यांच्या आई-बाबांना, त्यांच्या ताई-दादांना आणि त्यांच्या आजी-आजोबांना व आपल्याकडे जेवढे काही दिव्यांग वोटर्स आहेत त्या सर्व दिव्यांग वोटर्सना देखील या निमित्तानं एक आपलं घरगुती पत्र जेणेकरून ज्यामध्ये लोक आपली मुलं जी आहेत ती मुलं आपल्या आईबाबांना अत्यंत भावनिक अशा पद्धतीचं पत्र देणार आहे। अकोल्यातल्या प्रभात विद्यालयातील एकत्र आलेले हजारो विद्यार्थी आपल्या आईबाबांना पत्र रूपानं मतदान करण्याचं आवाहन करत आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अधिकार असणाऱ्या मतदानाच्या हक्कांचीही जाणीव झालीय। हा उपक्रम आमच्यासाठी एक उपक्रम नसून एक खूप चांगला अनुभव होता। आम्हाला याने मतदानाचं महत्त्व कळलं आणि आम्हाला एकदम असं मोठं झाल्यासारखं वाटलं आई-बाबांना सांगताना की तुम्ही मतदान कराच। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो उपक्रम केला हा आम्हा सगळ्यांना खूप आवडला आहे। या उपक्रमाने नक्कीच बदल घडेल असं आम्हाला वाटतं आणि जर आपला देश इतर देशांपेक्षा काही वेगळं करतो आहे तर त्याला भरभरून प्रतिसाद द्यायला हवा असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्ही आमच्या आईवडिलांना मनापासून ही विनंती केलेली आहे की तुम्ही नक्की मतदान करा। या उपक्रमामुळे त्यांच्या पालकांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये निश्चितच वाढ होईल असा विश्वास निवडणूक यंत्रणेला आहे। अर्थात आपण बघितलं कशा प्रकारे निवडणूक आयोग वेगळ्या उपक्रमातून मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि याचीच परिणिती म्हणून आपण बघतोय ज्या प्रकारे मतदान होतंय तो टक्का कुठे ना कुठे वाढतो। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरीच ब्युरोच्या वतीनं अकोला जिल्ह्यात मतदान जनजागृती रथाचं आयोजन करण्यात आलं। पारंपरिक वाद्यांचा गीतांचा वापर करून गावोगावी हा रथ फिरणार असून प्रत्येकाने मतदान करावं असा संदेश या रथाच्या माध्यमातून दिला जाते। 21 तारखेला राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 100% मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं।
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरीच ब्युरोच्या वतीनं अकोला जिल्ह्यात मतदान जनजागृती रथाचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक वाद्यांचा, गीतांचा वापर करून गावोगावी हा रथ फिरणार असून प्रत्येकानं मतदान करावं असा संदेश या रथाच्या माध्यमातून दिला जात आहे. हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक अरमान मलिक यांच्या अकोल्यात गायनाचा रंगतदार कार्यक्रम झाला. 21 तारखेला राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 100% मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मिताली शेठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत हातभार लावावा यासाठी अकोला जिल्ह्यातील मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख पारंपरिक वेशभूषेत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. मतदान करण्याची प्रवृत्ती वाढायला पाहिजे म्हणून मग मी मतदान जनजागृती करण्याचं ठरवलं. मग मतदान जनजागृती करत असताना आपण जर साध्या पोशाखात जर गेलो तर लोक आपल्याकडे काही खास पाहणार नाहीत. म्हणून लोकांना आकर्षित करण्याकरिता हा चोपदाराचा पोशाख मी परिधान करतो. मतदानाने हे आवाहन करेन की माझी वय 65 वर्षाची आहे. मी हरेक निवडणुकीच्या वेळेस चाहे लोकसभा असो या विधानसभा असो प्रत्येक वेळी हक्कानं माझं मतदान करतो आणि आजूबाजूच्या वेठाळात मी सांगू की आपलं मतदान सोडलं नाही पाहिजे. मतदान करायचा अधिकार आपल्याला दिला तर मतदान करतो. तरी आपल्या लोकशाहीला सक्षम बनवण्यासाठी सर्वांनी जाऊन मतदान करावे. मी प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या मतदानाचा हक्क व्यवस्थितरित्या बजावलेला आहे. तुम्ही सुद्धा तो बजावा. दिव्यांग बांधवांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि ते कोणी घरी राहत असेल, त्यांना कोणाला चालता येत असेल, त्यांना रॅपची सुविधा, ग्रामपंचायत आणि मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे सर्वांनी. आणि माझं म्हणणं आहे की कसं आहे की अपंग असलं तर जात नाहीत ना घराच्या बाहेर, पण त्यांनी असं समजायला नाही पाहिजे की आम्ही अपंगच आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, पण आपण हे अपंग सर्वच काही करू शकतो. आणि मतदानाला तर हे सर्वांनी गेलंच पाहिजे, हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मतदान करण्याचं आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं पाहिजे या उद्देशानं अकोला जिल्ह्यातल्या दिव्यांग संघटना, दिव्यांग विद्यालय आणि दिव्यांग कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेनं एकत्र येत मतदान जनजागृती रॅली काढली. अकोल्यातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकबधीर, अंध, अपंग बांधवांनी रॅली काढली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले यांनी या मतदान जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी मी मतदान करणारच असा संदेश देणारा मानवी देखावाही यावेळी साकारण्यात आला. तसंच विविध फलकही दिव्यांग बांधवांनी घेतले होते. अकोला जिल्ह्यात एकूण 13,702 दिव्यांग मतदार असून यावेळी दिव्यांग मतदारांनी 100% मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकीत नवमतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी या दृष्टीनं अकोला जिल्ह्यात 16 महाविद्यालयांमध्ये अभिरूप मतदान हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी असते याचा अनुभव घेता येत आहे. नवमतदारांमध्ये जागृतीबरोबरच त्यांना मतदान प्रक्रिया अनुभवता यावी या उद्देशानं राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात 36,288 नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार 30 ते 39 या वयोगटातले असून त्यांची संख्या 3,67,284 आहे. अभिरूप मतदान या उपक्रमामुळे नवमतदारांनी समाधान व्यक्त केलं. आजच्या उपक्रमात 10,000हून अधिक नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रक्रिया अनुभवली. विधानसभा अकोला जिल्ह्यात एकूण 8,170 दिव्यांग मतदार असून यापैकी एकही दिव्यांग उद्या होणाऱ्या मतदानापासून वंचित राहता कामा नये असा संकल्प अकोला जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेनं केलाय. मतदान हे नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे या सामाजिक जाणीवेतून संघटनेनं हे पाऊल उचललंय. अकोल्यात उद्या मतदान होणार असून त्यासाठी एका कॉलवर कुठलंही शुल्क न घेता दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणि परत घरी अशी सेवा पुरवण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्ति का वोटिंग है उसको हम उसके घर से मतदान केंद्र तक और मतदान केंद्र से उसके घर तक फ्री सेवा देंगे। हमारे पास अशिक्षित लोग जरूर है, लेकिन देश के लिए समर्पित लोग भी बहुत है। देश के लिए समर्पण और समाज के लिए समर्पण, यह भावना रखते हुए हमने ये संकल्प किया और इसे हम अब पूरा करना चाहते हैं। या उपक्रमासाठी ऑटो रिक्षा चालकांनी जनजागृती केली असून त्यासाठी चालकांचे गट बनवण्यात आलेत। दिव्यांगांसोबतच गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे। हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांनी सामाजिक जाणीवेतून घेतलेला संकल्प लोकशाहीला बळकटी देणार आहे हे निश्चित। महिला आणि युवतींचा मतदानातला सहभाग वाढावा यासाठी राज्यभरात पहिल्यांदाच स्वतंत्र महिला मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। या केंद्रांना सखी आणि गुलाबी असं नाव देण्यात येणार असून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली असून महिलांना मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं जात आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातल्या अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर आणि रिसोड या 6 विधानसभा मतदारसंघात 6 महिला मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात। अकोल्यातही राबवलेल्या उपक्रमांचा हा एक वृत्तांत बघूयात। सक्षम लोकशाहीसाठी राज्य विधानसभेच्या उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत प्रत्येक मतदारांना आपल्या मतदानात राष्ट्रीय कर्तव्य बजावावं हा संदेश देत अकोला जिल्ह्यातील हजारो शालेय विद्यार्थ्यांसाठी मतदार जनजागृतीच्या दृष्टीनं स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत 10,000 विद्यार्थ्यांनी सहभागी होत मतदार जनजागृतीचे रंग साकारले। या उपक्रमात अकोला शहरामधल्या 80 शाळांमधल्या इयत्ता 7वी ते 9वी या वर्गातील सुमारे 10,000 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते। या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी प्रत्येकानं घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश देण्यात आला। दिव्यांग मतदारांच्या मतदानाची टक्केवारी 100% साध्य करण्यासाठी अकोल्यातील दिव्यांग संघटना आणि ऑटो रिक्षा युनियननं पुढाकार घेतला असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ऑटो रिक्षा युनियननं दिव्यांग मतदारांना विनामूल्य ने-आण करण्याचा संकल्प केला आहे। एक दिवस दिव्यांग मतदारांसाठी हे घोषवाक्य घेऊन रिक्षा चालक हे कार्य सेवाभावी वृत्तीनं करणार आहेत। दिव्यांगांसाठी जिल्ह्यातील 100 ऑटो रिक्षा चालक एका कॉलवर दिव्यांगांना त्यांच्या घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणार असून त्यांचं मतदान झाल्यावर त्यांच्या घरी परत घेऊन येणार आहेत। त्यासाठी ऑटो रिक्षा चालकांनी आपल्या ऑटोवर मतदान जनजागृती संदर्भात लावलेल्या बॅनरवर फोन नंबर दिले आहेत। दिव्यांग आणि जे अपंग लोक आहेत, जे गर्भवती स्त्री आहे, ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही, तशा लोकांना आम्ही मतदान केंद्रापर्यंत नेणार आहोत आणि तिथून त्यांना परत त्यांच्या घरी सोडणार आहोत आणि त्यांचं मतदान केल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही। मोठी बाजारपेठ आणि प्रक्रिया केंद्र म्हणून अकोल्याची ओळख आहे। इथलं राजकारण देखील अधूनमधून वेगळ्या लोकांना संधी देत असतं। यावेळी इथं तिरंगी लढत होत आहे। पाहूयात या मतदारसंघाचा आढावा। मोठा कापूस उत्पादक जिल्हा, कापूस व्यापाराचं केंद्र, विदर्भातली कृषी पंढरी अशी अकोला जिल्ह्याची ओळख आहे। त्याचबरोबर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त असलेला भाग अशी ही अकोला जिल्ह्याची ओळख आहे। संपूर्ण देशाला बियाण्यांचा पुरवठा करणारी महाबीज अकोल्यातच आहे। त्याचबरोबर शिक्षणाच्या विविध सुविधाही अकोला शहरात असल्यानं हा लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो। काटेपूर्णा, पूर्णा, शहानूर असे जलसिंचनाचे लहान मोठे प्रकल्प या मतदारसंघात आहेत। अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, बाळाकोट, अकोट आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे। महत्त्वाचं व्यापारी केंद्र असूनही दळणवळणाच्या सुविधांचा अपुरा विकास ही मतदारसंघातली प्रमुख समस्या आहे। अकोल्यात विमानतळ असूनही उद्योजकांची आणि उद्योगांची अकोल्याकडे पाठच आहे। अकोला विमानतळ देशातल्या प्रमुख विमानतळांशी जोडलेलं नाही, त्यामुळे रोजगाराचा अभाव आणि युवकांच्या स्थलांतराची समस्या आहे। अकोला शहरात वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपुलाची सोय नाही। पोलीस आयुक्तालय स्थापण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही। दुष्काळ, पाणी टंचाई या समस्याही तीव्र आहेत। कृषी प्रक्रिया उद्योग नाहीत तर तेल आणि डाळींच्या मिल अडचणीत आहेत। वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव आहे।
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोल्याची ओळख होती. 1989 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात होता. मात्र 1989 मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांनी पहिल्यांदा या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. या मतदारसंघातून ते सलग 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले. 1998 मध्ये भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांनी फुंडकरांना पराभूत केल्यावर सलग 2 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र 2004 मध्ये भाजपाच्या संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून हा मतदारसंघ पुन्हा आपल्या पक्षाला मिळवून दिल्यावर अद्याप त्यावरचा ताबा सोडला नाही. सलग 3 वेळा निवडून येण्याची कामगिरी केल्यावर धोत्रे चौथ्यांदा भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात असल्यानं ही लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यातून भाजपनं संजय धोत्रे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं हिदायत पटेल यांना मैदानात उतरवलं आहे. या लढाईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उतरलेले प्रकाश आंबेडकर यांनी ही लढत तिरंगी केली आहे. याचे दावे प्रतिदावे आपण ऐकूयात. आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती होती आणि जे काम केलं त्या मुद्द्यावरती होती. जे काही कामं झाले मागच्या 3-4 वर्षात हे सरकार आल्यानंतर, तर गेल्या जवळपास 20-25 वर्षात कामं झालेली तेवढे सर्वच विकासाचे कामं झाले. अनेक जनकल्याणकारी योजना आल्या, त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली आणि त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं. मोदी सरकारने जी आश्वासनं दिली होती, मग ते बेकारीचं असो, शेतकऱ्यांच्या समस्याचं असो किंवा कर्ज नोटबंदी असो, कर्जमाफी असो, शेतीमालाचे भाव असो, हे संपूर्ण अनेक मुद्दे असे आहेत की जे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने आश्वासन देऊन एकही मुद्दा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केलेली नाही. ती झळ अकोला जिल्ह्याला सुद्धा पोहोचलेली आहे. आमची लढाई ही काँग्रेस एनसीपी बरोबर नाही, तर आमची ही लढाई त्या ठिकाणी सेना बीजेपी बरोबर आहे आणि 23 तारखेला काउंटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याचं आम्ही जे म्हणतोय ते खरं होईल अशी परिस्थिती आहे. अत्यंत वंचित बहुजन आघाडीची चांगली आहे. निकाल हे आश्चर्यकारक राहतील एवढं फक्त मी सांगतो. अकोल्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आता आपण जाणून घेऊयात. आत्ता जे अस्तित्वात आलेलं सरकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि महिला उद्योजकतामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. परंतु आपल्याला काही ठिकाणी असं अनुभवायला मिळतं, आजही आपल्याला काम करताना कुठेतरी महिलांना डावललं जातं. राजकारण असू द्या, बँका असू द्या, बाकीचे क्षेत्र असू द्या, कुटुंब असू द्या, की आपण कुठेही बघितलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्यांच्यामधल्या काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या प्रकर्षानं त्यांना प्राधान्य दिला जात नाही, त्यांना सेकंडरी स्थान दिलं जातं. कोरडवाहू शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त योजना करावं जे अल्पउधारक आहेत, कारण तेच लोक जास्त आत्महत्या करून राहिले शेतकरी आणि आर्थिक विवंचनेत आहेत. कारण शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी हा निसर्गावर अवलंबून असते आणि फार मोठा जुगार खेळते. शेतीत उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणानं होत नाही, तर शासनाने ही योजना अल्पउधारक कोरडवाहू शेतकरी यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचल्या तर आत्महत्येचं प्रमाण कमी होईल, त्याचा विकास होईल, देश सुजलाम सुफलाम होईल. आमच्या गावात पाण्याची अडचण नाही, फक्त आमची एवढी हात जोडून विनंती आहे की बा आमच्या गावात नळ आले पाहिजेत. पाण्याची लय दुष्काळ आहे की निरा लोक लढतात त्या पाण्यासाठी, अशी आमची अपेक्षा आहे की पाणी आलं पाहिजे आमच्या गावात, एवढीच माझी मागणी आहे. अकोल्यामधले जे नागरिक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया, उमेदवारांचं काय म्हणणं आहे, अकोल्याची एकूण राजकीय परिस्थिती कशी आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अकोल्याहून विशाल बोरे जोडले गेलेत. विशाल, यावेळेला अकोल्याकडे सर्वांचं लक्ष यासाठी लागलं आहे कारण का इकडे तिरंगी लढत होणार आहे. महाआघाडी आहेच, युती आहेच, पण त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा प्रकारची सध्याची स्थिती अकोल्याची आहे? मुळात भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे 2014चा हा पुन्हा एकदा तोच टप्पा म्हणता येईल. प्रकाश आंबेडकर आल्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा ही लढत तिरंगी होत आहे. 3दा खासदार झालेले संजय धोत्रे यांना पुन्हा चौथ्यांदा विश्वास ठेवून भाजप आणि शिवसेना युतीच्या वतीने
पुन्हा एकदा तिकीट मिळाले. सोबतच हिदायत पटेल हे काँग्रेसकडून आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे 99 मध्ये या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. पुन्हा एकदा ते या निवडणुकीत आल्यामुळे ही निवडणूक तिरंगी झालेली आहे आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या मुळे एक वंचित बहुजन आघाडीचा जो ग्रामीण भागात एक पायंडा आहे किंवा ग्रामीण भागातून जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीवर त्यांची सत्ता आहे, त्यामुळे हा फॅक्टर किंवा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचे एकूणच मताधिक्य किंवा त्यांचा मतदारांमध्ये असणारा विश्वास पाहता हे लढत फार महत्वाची आणि राज्याचं लक्ष लागणारी झालेली आहे. शिशिर, अगदी असं असताना बघितलं आपण काँग्रेस कडून जे आहे यावेळेला पुन्हा आपण बघतोय की ज्या प्रकारे उमेदवारी मिळालेली आहे हिदायत पटेल यांना, कशा प्रकारची त्यांची पकड सध्याच्या घडीला अकोल्यात दिसते. कारण ज्याप्रमाणे आपण सांगितलं की ग्रामीण भाग जो आहे तो कुठे ना कुठे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आहे. असं असताना त्यांच्यासमोर भाजपचे देखील उमेदवार आहेत जे काफी स्ट्रॉंग दिसतात. त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये हिदायत पटेल यांना जी उमेदवारी मिळाली आहे, कितपत पकड त्यांची अकोल्यामध्ये दिसते आपल्याला? मुळात ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले हिदायत पटेल हे सहकार गटातील एक विश्वासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असेल, काँग्रेसच्या माध्यमातून कार्य करीत आहेत आणि एक स्वच्छ चरित्र किंवा स्वच्छ चेहरा असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही दिवस डॉक्टर अभय पाटील जे शल्य चिकित्सक आहेत आणि मराठा मोर्चाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी नेतृत्व त्यांचं पुढे येत होतं, त्यांना तिकीट जाहीर करण्यात येईल अशी कुठेतरी कुणकुण लागलेली होती. परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा हिदायत पटेल यांना उमेदवारी मिळाली आणि हिदायत पटेल यांचा एकूणच आतापर्यंतचा काळ पाहता सहकार गटात त्यांचं असणारं एक नेतृत्व गुण असेल किंवा त्यांचं महत्व असेल, त्यामुळेच पुन्हा एकदा त्यांच्यावर त्या काँग्रेस पक्षाने विश्वास दर्शवला असं या माध्यमातून लोकांमध्ये किंवा माध्यमांमध्ये चित्र. विशाल, राजकारणाव्यतिरिक्त अकोल्यातल्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत? कुठले निवडणुकीचे मुद्दे यावेळेला समोर आलेले आहेत? राजकारणाव्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे इथे जलसिंचनाची समस्या आहे. मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. अकोल्यामध्ये अभिरूप मतदान हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. यात नवमतदारांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अनुभवता आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि नवमतदारांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेता यावा या उद्देशानं राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 16 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान पद्धती अनुभवता यावी या दृष्टीनं मॉक पोल वोटिंग म्हणजेच अभिरूप मतदान हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अनुभवता आली. 10,000 विद्यार्थी आमच्या सर्व तालुक्यांमधून, सर्व महाविद्यालयांमधून एकत्र येऊन त्यांचा आम्ही वोटिंगचा या ठिकाणी प्रोग्राम आयोजित केलेला होता. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करणे, एक एथिकल आणि ऍक्सेसिबल वोटिंग या निमित्तानं निर्माण व्हावं. मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगानं दिलेलं मतदान ओळखपत्र सोबत ठेवलं होतं. मतदारांची यादी महाविद्यालयात लावण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपलं नाव यादीत तपासून मतदान केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेता आला आणि व्हीव्हीपॅटचं कार्य कसं चालतं याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली. या अभिरूप मतदान उपक्रमामुळे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांनी समाधान व्यक्त केलं. मी जेव्हाच मतदान केलं, माझंच पहिलं मतदान होतं, तेव्हा ईव्हीएम मशीनवर जे अनेक वाद निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे बरेच लोक जे मतदान करायला जात नाहीत किंवा मतदानाविषयी साशंक असतात, मला वाटते त्याच्यासाठी ते खरं आहे की खोटं आहे हे जाणण्याची एक संधी आम्हा विद्यार्थ्यांना आज इथे मिळालेली आहे. जेव्हा मी मतदान केलं तेव्हा खऱ्या अर्थानं ज्या माणसाला मी मतदान केलं त्याच माणसाचं बटन त्या ठिकाणी दाबण्यात आलं. म्हणून मला असं वाटतं की ईव्हीएम हे एक चांगल्या पद्धतीचं मतदान यंत्रणा आहे किंवा ते एक चांगल्या प्रकारचे मतदान आहे. म्हणजे बॅलेट पेपरचा जर विचार केला तर बॅलेट पेपर हे फार मोठी लंबी प्रोसिजर आहे, मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर मतदानाचा निकाल जाहीर करू शकतो. सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी आपल्याला मिळालेला सर्वात मोठा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 21 ऑक्टोबर रोजी जरी आपल्या प्रत्येकाला सुट्टी असली तरी ती सुट्टी घालवताना प्रत्येकाने सर्वप्रथम आपला मतदानाचा जो अधिकार आहे, जो आपला हक्क आहे, तो सर्वात पहिला बजावला पाहिजे आणि प्रत्येकाने निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झाला पाहिजे. या माध्यमातून आपल्याला आपले राज्यकर्ते निवडण्याची प्रेरणा मिळणार आहे, आपले राज्यकर्ते आपल्याला निवडता येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सर्वप्रथम आपल्या घराबाहेर पडून आपलं मतदान करावं. दिव्यांगांनी, ज्येष्ठांनी,
यासोबतच जे नवमतदार आहेत जिल्ह्यात त्या प्रत्येकाने बाहेर पडावं आणि सर्वप्रथम आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो बजावावा व सक्षम लोकशाहीसाठी आपलं कार्य करावं, हीच मी या माध्यमातून प्रत्येकाला आवाहन करेन. मी विशाल बोरे, मी एक पत्रकार आहे. पत्रकारितेचे कार्य करताना प्रत्येक निवडणुकीत मी पत्रकारितेसोबतच आपला मतदानाचा अधिकार बजावत असतो. याही निवडणुकीत मी मतदान करणार आहे. सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी तुम्हीही घराबाहेर पडा आणि प्रत्येकाने 21 ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावा. मतदान. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आज सकाळी 7 वाजतापासून अकोला जिल्ह्यात सुरुवात झाली असून आज महाराष्ट्रातही संपूर्ण निवडणूक होत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून अकोला जिल्ह्यातील 1703 मतदार केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडत असून 171 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवल्या गेली असून अकोला जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृतीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळी योजना किंवा वेगळे उपक्रम या जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत. त्यामुळे मतदानाचा निश्चितच या जिल्ह्यात टक्का वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जात असून वेगवेगळी जनजागृती या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. आज सकाळी 7 वाजतापासून प्रत्येक ठिकाणी मतदारांचा उत्साह चांगला दिसत असून आदर्श मतदान केंद्र, महिला मतदान केंद्र आणि दिव्यांग मतदान केंद्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक निर्माण करण्यात आलेलं आहे. विशाल बोरे, DD न्यूज, अकोला.